नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा झुंजारची आगेकूच ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 11वा. श्रोते हो, हा भाग सादर करण्यापूर्वी मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो. आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर श्रोते हो, झुंजारची आगेकूच या कथेचा भाग 11वा. त्या रात्री पाटलाच्या बंगल्यातील मंडळीने आपलं भोजन लवकर आटपलं. 7:45 वाजता किशोरी आपल्या पाहुण्यांसह दिवाणखान्यात बसली होती. तिनं तिच्यावर सोपवण्यात आलेलं काम फार चांगल्या प्रकारे पार पाडलं होतं आणि आता झुंजार कधी येतो याकडे तिचं लक्ष होतं. त्या मंडळींना तिथे हजर ठेवण्यात तिला बरेच कष्ट पडले होते. सुनेत्राला मुंबईला जायचं होतं, पण रात्र एकटीने घालवायला आपल्याला भीती वाटते असं सांगून तिनं तिला तिथे राहण्याचा आग्रह केला. सुखासने अतिशय खिन्न बसले होते. ते बंगल्यात जेवायला तयार नव्हते, त्यामुळे त्यांनाही आग्रह करावा लागला होता. आणि रघुनाथ तर सुनेत्रापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. 8 वाजण्याच्या सुमारास दिवाणखान्यातील प्रत्येकजण आपापल्या विचारात गढला होता. किशोरीनं आधी दिलेल्या सूचनेनुसार मुरली कॉफीचा ट्रे घेऊन तिथे आला तेव्हा मात्र सुखासने भडकले. जणू काही घडलं नाही अशा प्रकारे आपण इथे कॉफी पान करत बसायचं की काय, ते रागाने म्हणाले. निदान मला तरी असलं नाटक करता येणार नाही. किशोरीबाई, आता झोपायला हवं होतं. प्रशांतच्या दुःखामुळे घरातील एकाही नोकराला अन्नपाणी गोड लागत नाही. बिचारी राधा तर सकाळपासून खोलीचं दार बंद करून रडत आहे. सुखासने, तुम्ही असं काही बोलू नका, सुनेत्रा मृदू स्वरात म्हणाली. बोलू नको तर काय करू, डोळे वटारीत सुखासने म्हणाले. किशोरीबाई, माफ करा, पण तुम्ही रडला असता तर मला बरं वाटलं असतं. पोलिसांनीही काही केलं नाही. मी आताच इन्स्पेक्टर पवारांना भेटलो होतो. ते म्हणतात की झुंजार हा काही सामान्य बदमाश नाही, तो प्रत्यक्ष सैतान. मला सैतान हे विशेषण आवडत नाही. तिथल्या एका खिडकीतून प्रवेश करत झुंजार म्हणाला. मित्र हो, तुमच्याबरोबर मी कॉफी पान केलं तर चालेल ना? क्षणभर भयानक शांतता पसरली. सुखासने आणि रघुनाथ हे दोघं आपल्या खुर्च्यांना चिकटले होते. सुनेत्रा दचकून उभी राहिली. तिच्या निळ्या डोळ्यात भीती डोकवत होती. जिला झुंजार येथे येणार हे एकटीलाच माहिती होती, त्या किशोरीनं समाधानाचा दीर्घ निश्वास सोडला. झुंजारराव, त्या शांततेचा भंग करत ती म्हणाली. झुंजार अतिशय सावकाश पुढे झाला. त्याचा पेहराव ऐटबाज होता आणि त्याच्या चर्येवर मिस्किल हास्य होतं. अरे देवा, सुखासने पुढे उडी घेत म्हणाले. रघुनाथराव, पकडा त्याला. त्याला पकडायला मला मदत करा. झुंजार, पाजी, बदमाश. सैतान या शब्दाप्रमाणे मला पाजी आणि बदमाश ही विशेषणं आवडत नाहीत. सुखासने, तुम्ही मला शिव्या देऊ नका आणि मला पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निष्कारण त्रास होईल. मी शांततावादी माणूस आहे. त्याची एकंदरीत वागणूक पाहून पुढे सरसावणारे सुखासने थांबले. झुंजारला गुन्हेगार म्हणणे कठीण होते. तो तर अगदी शांतपणे जणू काही आपल्याच बंगल्यात उभा आहे अशा ऐटीत उभा होता. अर्थातच राधाबाईंनी आपल्याला बंगल्याकडे येताना खिडकीतून पाहिले हे जर झुंजारच्या लक्षात आले असते तर तोही इतका शांत राहिला नसता. राधेनं त्याला पाहताच धावत जाऊन ती बातमी मुरलीला कळवली होती आणि मुरलीनं ताबडतोब हालचाल केली होती. तुम्ही याचं बोलणं ऐकलत? धापा टाकत सुखासने इतरांकडे वळून म्हणाले. तो स्वतःला शांततावादी म्हणतो. आपणा सर्वांना माहिती आहे की तो दरोडेखोर आणि खुनी आहे. झुंजार, पाजी माणसा, तू बिचाऱ्या घरी प्रशांतचा खून केलास. सुखासनेंचे ते शब्द त्यांच्या ओठावर राहिले, कारण त्यावेळी भिंतीवरील पडदा बाजूला सरकवून अतिशय आकर्षक पेहराव केलेली विजया खिडकीतून आत आली आणि तिच्याबरोबर हसरा आणि अतिशय आनंदात असलेला प्रशांत होता. आई, किशोरीकडे धाव घेत प्रशांत म्हणाला. किशोरीला काही बोलता आले नाही. तिनं तिच्याकडे धावत आलेल्या प्रशांतला आपल्या हृदयाशी आवडले. झुंजार तिच्याकडे लक्ष देत नव्हता. मुलाला पाहताच किशोरीवर काय परिणाम होईल हे त्याला माहीत होतं. त्यानं आपलं लक्ष सुनेत्रावर केंद्रित केलं. पण केवळ झुंजारच तिच्याकडे पाहत नव्हता, तर सुखासने आणि रघुनाथ हे दोघेही तिच्याकडे टक लावून पाहत होते. सुनेत्रानं किंकाळी फोडली होती
की त्यांच्या रक्ताचं पाणी झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर प्रेतकळा पसरली होती आणि चेहरा वेडावाकडा झाल्यामुळे ती आता हिडीच दिसत होती. हा प्रशांत नाही, हा प्रशांत असणं शक्य नाही. ही लबाडी आहे. प्रशांत मेला. या झुंजरनं त्याचा खून केला हे सर्वांना माहीत आहे. सुखासने तिच्याकडे आश्चर्याने बघत होते. सुनेत्राबाई, तुम्हाला झालं तरी काय? झुंजार ही कोणत्या प्रकारची लबाडी आहे? किशोरी प्रशांतला आपल्या हृदयाशी धरून सुनेत्राकडे बघत होते. सुनेत्रा, तू इतकी रागावलेली आणि घाबरलेली का दिसतेस? तुला किंचाळायला काय झालं? आणि किशोरीबाई कशा किंचाळल्या नाहीत? सुखासनेने विचारलं. त्यांना तर प्रशांतला बघून आश्चर्यही वाटलं नाही, कारण त्यांना सुरुवातीपासून आपला मुलगा जिवंत आहे हे माहीत होतं. माझे यजमान तसली गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवतील असं शक्य नव्हतं. सर्वांना वाटत होतं की प्रशांतचा खून झाला, पण यांनीच त्याला वाचवलं. नाही विजू, स्वतःचे प्राण धोक्यात घालून तू त्याला वाचवलंस, झुंजार म्हणाला. आता सुनेत्रा का कंचाळली ते मी तुम्हाला सांगतो. तिनंच प्रशांतला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. खोटं आहे, साफ खोटं आहे. सुंदर पण जहिरी नागिणी, आता बतावणी करण्यात काही फायदा नाही. खुद्द प्रशांतनं तुला पडावाला छिद्र पाडताना बघितलं होतं. तू त्याला गुंगीचं औषध घालून दूध पाजलंस. सापळ्यात सापडलेल्या उंदराप्रमाणे त्यानं त्या खोल उड्यात बुडून मरावं अशी तुझी इच्छा होती. किशोरीला कापरं भरलं. हे खरं नसेल, ती म्हणाली. सुनेत्रा, तुझ्या हातून असं काही होणार नाही. तू असं का केलं? पण अधिक पुराव्याची गरज नव्हती. सुनेत्राचा चेहरा सत्य सांगत होता. तिच्या पूर्वीच्या सुंदर पण आता हिडीस बनलेल्या चेहऱ्यावर अपराधाचा ठसा दिसत होता. सुनेत्रा, तू तसे केलेस याला काहीतरी कारण असले पाहिजे, झुंजार म्हणाला. तू ते पैशासाठी केले नव्हतेस, कारण ते तू या घरात परत आणले होतेस आणि मला देण्यात आलेल्या खोलीत लपवले होतेस. प्रशांतच्या खुनाचा आरोप माझ्यावर यावा यासाठी तू केलं होतं. तुझ्या भाडोत्री ठगांनी प्रशांतला पळवण्याचं काम केलं, पण त्यांनी त्याला वाईट वागणूक दिली नव्हती. पण तू त्याचा खून करण्याचा प्रयत्न केलास आणि आपलं काम यशस्वी झालं अशी तुझी खात्री होती. तुझा काहीतरी वेगळा आणि मोठा उद्देश होता. सुनेत्रा, तू काहीच कसं बोलत नाहीस? किशोरीनं विनवणीच्या स्वरात विचारलं. माझ्या प्रशांतला ठार करून तुला काही मिळवायचं होत नव्हतं. तू माझा तिरस्कार तर करत नाहीस ना? अद्याप माझा विश्वास बसला नाही की तूच. किशोरीताई, तुम्ही सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट दिसणाऱ्या सत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, झुंजार म्हणाला. या तुमच्या जुन्या मैत्रिणीनेच अत्यंत निर्दयी कारस्थान केलं आणि त्याबद्दल तिला योग्य शिक्षा भोगावी लागणार आहे. हे बघा सुखासने, तुम्ही पहा, ही पत्र एकाच मशीनवर टाईप करण्यात आलीत ना? झुंजारनं किशोरीच्या हातात कागद दिले. सुखासने पुढे झाले आणि दोघांनी तिन्ही कागदावरील मजकूर बघितला. होय, मशीन तर एकच असणार, सुखासने म्हणाले. यातील 2 बदमाशांनी किशोरीबाईंना पाठवली होती आणि तिसरे कुठले आले? मी ते आज संध्याकाळी सुनेत्राच्या दुकानातील टाईपरायटरवर टाईप केले, झुंजार म्हणाला. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तिनंच ती धमकीची पत्र पाठवली होती. त्यानंतर आणखी पुरावा मिळाला. छोट्या प्रशांतला ती काय गडबड आहे ते समजत नव्हतं, पण तो आपल्या आईच्या पकडीतून निसटला आणि धावत जाऊन त्यानं सुनेत्राचा पदर पकडला. सुनेत्रा मावशी, तू त्या पडावाला भोग का पडत होतीस? त्यानं कुतूहलाने विचारलं. तो दुसरा लठ्ठ माणूस होता ना, तो माझ्याबरोबर दिवसभर खेळत होता. नंतर त्यानं मला झोपायला सांगितलं आणि मी जागा झालो तेव्हा तू त्या पडावाला भोग पाडत होतीस. नंतर तू मला साखर घालून दूध दिले. बोलू नको बाळ, किशोरीनं त्याला मागे ओढत म्हणाली. अरे देवा, सुखासने सुनेत्राकडे तिरस्काराने बघत म्हणाले. झुंजारराव बोलत होते ते खरं आहे. तूच आमच्या छोट्या प्रशांतचा खून करण्याचा प्रयत्न केलास. झुंजारराव, मी इथून गेले तर चालेल काय? किशोरीनं विनवणी केली. या असल्या गोष्टी प्रशांतच्या कानावर घालणं योग्य नाही. निदान मी त्याला राधेच्या स्वाधीन तरी करते. नाही किशोरीताई, तुम्ही दोघेही इथे असले पाहिजेत. आता सर्व सत्य बाहेर येत आहे आणि तुम्ही येथे असणं बरं आहे. प्रशांतची चिंता करू नका. त्याला झोप आली आहे, तुम्ही त्याला मांडीवर घेऊन बसा. सुनेत्रा काही बोलत नव्हती. ती खाली मान घालून खुर्चीवर बसली होती. आतापर्यंत रघुनाथकडे कोणाचं लक्ष नव्हतं. तो उभा राहिला आणि धापा टाकत बोलत होता. मला आता हे सहन होत नाही. ही बाई अतिशय दुष्ट आहे, तो सुनेत्राकडे बोट टाकून म्हणाला. प्रशांत मेला की मला इस्टेट मिळेल असं तिला वाटत होतं आणि नंतर ती मला तिच्याबरोबर लग्न करण्यास भाग पाडणार होती. काहीतरी वेड्यासारखं बोलू नका. ती तुम्हाला लग्न करण्यास कशी भाग पाडेल? सुखासने म्हणाले. मी तुम्हाला सर्व सांगतो, रघुनाथ म्हणाला.
कित्येक वर्ष ती गोष्ट माझ्या मनाला खात आहे, पण मी आता तुरुंगात जायला तयार आहे. हा, तुरुंगात? तुम्ही तुरुंगात का जाणार? सुखासनेने आश्चर्याने विचारलं. रजनीकांतच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त येथे मेजवानी होती. मी बोरिवलीहून येथे येत असताना माझ्या मोटारीखाली काहीतरी चिरडले आणि मला वाटले की एखादी शेळी किंवा कुत्रं ठार झालं. मी घाबरलो होतो आणि या बंगल्याच्या आवारात मला सुनेत्रा भेटली. तिनं माझ्या मोटारीला लागलेलं रक्त बघितलं, पण मला धीर देऊन बंगल्यात नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मोटारीखाली पाटीलवाडीतील एक म्हातारी मेली असं तिने मला सांगितलं. मी पोलिसांकडे जाणार होतो, पण ती मला म्हणाली की तुम्ही तुरुंगात कशाला जाता? ही गोष्ट फक्त मलाच माहीत आहे आणि ती कोणाला सांगणार नाही. तिनंच माझ्या मोटारीला लागलेलं रक्त साफ केलं आणि तेव्हापासून तिनं मला आपल्या मुठीत पकडलंय. भाऊजी, तुम्ही किती मूर्ख आहात, किशोरी म्हणाली. तुमच्या मोटारीखाली एक शेळी सापडली होती आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी काश्मीरला निघून गेलात. खरी गोष्ट अशी होती की त्या रात्री एक म्हातारी आपली शेळी घेऊन घराकडे जात असताना ती मोटारीखाली ठार झाली होती. ती मोटार चोरण्यात आली होती आणि पोलिसांनी त्या चोराला पकडल्यानंतर त्यानं ती म्हातारी आपल्या मोटारीखाली चिरडली हे कबूल केलं होतं आणि त्याबद्दल त्याला शिक्षा पण झाली होती. म्हातारी मेल्यानंतर ती शेळी उधळली होती आणि ती तुमच्या मोटारीखाली सापडली होती. पोलिसांची कल्पना होती की शेळी आणि म्हातारी त्या बदमाशाच्याच मोटारीखाली चिरडली गेली. आणि ते हिला माहीत होतं? सुनेत्राकडे बोट दाखवत रघुनाथनं विचारलं. अर्थातच माहीत होतं. तुम्ही सकाळी निघून गेलात, पण ही दिवसभर इथेच होती, किशोरी म्हणाली. आणि तरीही या चांडाळणीनं त्या संध्याकाळी मुंबईत माझी भेट घेऊन मला काही दिवस बाहेरगावी जाण्याचा सल्ला दिला होता, रघुनाथ म्हणाला. सुनेत्रा आता भानावर आली. तिनं विचारलं, तुम्ही आता माझं काय करणार आहात? मला पोलिसांच्या स्वाधीन करणार? पण माझ्या विरुद्ध काय पुरावा आहे? तुमचा प्रशांत जिवंत आहे आणि खुशाल आहे आणि त्याची जबानी कोर्टात चालणार नाही. बाईसाहेब, माझ्याजवळ दुसरा पुरावा आहे. तुमचे भाडोत्री ठग सुंदर आणि मदन यांना पकडल्याशिवाय पोलीस राहणार नाहीत आणि त्यांच्याच जबाना तुम्हाला फासावर चढवतील. आता मात्र सुनेत्रा घाबरली. तिच्याकडे पाहत किशोरी शांतपणे म्हणाली, सुनेत्राचं खरं स्वरूप आत्ता मला समजलं. सुखासने पुढे येऊन म्हणाले, झुंजाराव, मला माफ करा. माझीही या सुनेत्रानं दिशाभूल केली होती. खरं म्हटलं तर सुरुवातीपासूनच मला तुमचा चेहरा आवडला होता. झुंजारला त्या शब्दाचं हसू आलं. तो म्हणाला, कॅप्टन साहेब, आता आपण ते विसरूया. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना बोलवणं. किशोरी, तू आता मला काय तुरुंगात घालणार की काय? सुनेत्रानं घाबरून विचारलं. आपण एका शाळेत होतो. माझ्या हातून तू गेली खरं, पण तुझा मुलगा सुरक्षित आहे की? आणि त्याचवेळी पुढलं दार जोरात उघडून आनंदराव आत आले. आनंदराव, तुम्ही अगदी वेळेवर आलात, झुंजार सलगीच्या स्वरात म्हणाले. त्यालाही आनंदराव येथे आले त्याचं आश्चर्य वाटत होतं, पण त्यानं तसे दर्शवले नाही. आनंदरावांच्या मागे इन्स्पेक्टर पवार आणि बरेच पोलीस व बंगल्यातील नोकर होते. झुंजार, तू खरा बेडर आहेस. किशोरीबाईंनी तुला दिवाणखान्यात कसं उभं राहू दिलं ते मला समजत नाही, आनंदराव गंभीर स्वरात म्हणाले. झुंजार, मी तुला अटक केली आहे. माझ्याबरोबर पोलीस आहेत, शिवाय बंगल्याभोवती पोलिसांचा वेढा घाल. तेव्हा गडबड करू नका. पण आनंदराव, मी येथे तुम्हाला कसं काय कळलं? तू हल्ली निष्काळजी बनला आहेस, आनंदराव म्हणाले. किशोरीबाईंच्या नोकरानं पवारांना फोन केला. त्यांनी वायरलेसवरून ती बातमी पसरवली तेव्हा मी खार येथे होतो, त्यामुळे मला वेळेवर येता आलं. आणि आता तुम्ही मला अटक करणार आहात? पण माझ्यावर कोणता आरोप आहे? झुंजारनं विचारलं. चोरी आणि खून. कोणाचा खून? झुंजारनं विचारलं. आणि आनंदरावांची नजर किशोरीच्या मांडीवर बसलेल्या प्रशांतकडे गेली. त्यांनी विचारलं, हे मूल कोणाचं? हा माझा मुलगा प्रशांत, किशोरी म्हणाली. झुंजार, तू आणखीन काय नाटक करत आहेस वाटतं, आनंदरावांनी संशयाने विचारलं. आनंदराव, मी किती नाटकी असलो तरी मेलेल्या माणसाला जीवन करण्याची सिद्धी आत्ताबी मला प्राप्त झाली नाही. प्रशांत जिवंतच आहे आणि तुम्हाला अटक करायची झाली तर या सुनेत्राला पकडा. तिचंच हे सर्व कारस्थान आहे. हा वेड्यासारखा बोलतोय, सुनेत्रा तिरस्काराने म्हणाली. साहेब, हा बदमाशे, तुम्ही याच्यासारख्या माणसावर विश्वास ठेवणार आहात? सुनेत्रा, या तुझ्या बोलण्यात काही अर्थ नाही, किशोरी शांतपणे म्हणाली. सुपरिटेंडंट साहेब, हीच तुमची कैदी आहे. माझ्या मुलाचा खून करण्याचं कारस्थान हिचंच होतं, असा पुरावा या झुंजाररावाने गोळा केलाय. आनंदराव दचकले. या तरुणबाईचं हे कारस्थान? त्यांनी अविश्वासाने विचारलं. कोणीतरी याचा योग्य खुलासा केला पाहिजे. तुमचा मुलगा जर सुखरूप आहे, मग तो बुडून मेला आणि त्याला या झुंजारनं मारलं अशी बातमी का पसरवण्यात आली?
आनंदराव, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, पण तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार नाही. ही पहा टाईप केलेली पत्र. सुनेत्राच्या दुकानातील मशीनवर टाईप केली आहेत. तिचे जे दोघे मदतनीस होते त्यांची नावं सुंदर आणि मदन अशी आहेत. त्यापैकी मदन पैलवाने. बहुधा तुम्हाला ही 2 नावं तुमच्या यादीत सापडतील. आणि झुंजारला अटक करण्यासाठी आलेल्या आनंदरावाला सुनेत्राला न्यावे लागले. इतर अनेक गुन्हेगारांप्रमाणे आपणाला त्यातून निसटता आले अशी ती स्वतःची समजूत करत होती. इन्स्पेक्टर पवारांनी तिला पोलीस स्टेशनला नेले आणि शेवटी पोलिसांपैकी फक्त आनंदराव तिथे थांबले. झुंजार, तू यातून सुटलास असं तुला वाटतं की काय? त्यांनी कपाळावर आठ्या चढवून विचारलं. तू माझ्यावर गॅसचा प्रयोग केलास. तुम्हाला ती गंमत आवडली की नाही? झुंजारनं हसून विचारलं. गंमत? त्या गॅसचे परिणाम नंतर मला भोगावे लागले. आनंदराव चिडून म्हणाले. आपले कर्तव्य करत असताना 3 पोलिसांवर हल्ला करण्याच्या आरोपावरून मी तुला अटक करत आहे. कुशाला अटक करा? झुंजार म्हणाला. जेव्हा तो खटला कोर्टात उभा राहील आणि तुमची कशी फजिती झाली हे उघडकीस येईल तेव्हा मुंबईतील सगळी जनता पोट धरून हसेल. आनंदराव, तुम्ही या नसत्या भानगडीत पडू नका. हवं तर उद्या भार्गवरामला घेऊन या. मी तुम्हाला शानदार पार्टी देतो. विजू, तूच सांग, तुझ्या आनंददादाची समजूत घाल. विजया त्यांच्याकडे वळण्यापूर्वी आनंदराव जोरात पाय आपटत निघून गेले. झुंजारच्या तर्काप्रमाणे पोलिसांनी सुंदर आणि मदन यांना कलकत्ता येथे जाऊन अटक केली आणि मुंबईला आणले. आपणावर खुनाचा आरोप आहे या भीतीनं दोघांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यावरून सुनेत्राचं हे कारस्थान होतं हे सिद्ध झालं. सुनेत्राच्या खटल्यामुळे सर्व हिंदुस्थानभर खळबळ उडाली. झुंजारनं व त्याच्या पत्नीनं प्रशांतचे प्राण वाचवण्यासाठी साहस केले हे जगाला समजले आणि सर्व जनतेने त्या दोघांचे कौतुक केले. सुनेत्राला शिक्षा झाली. तिचे जोडीदार मात्र थोडक्यात सुटले. त्या दोघांना प्रत्येकी 5 वर्षाची शिक्षा झाली. तुम्हाला प्रसिद्धी खूप मिळाली, विजया म्हणाली, पण या खेपेला इतकी मेहनत करून तुम्हाला तुमचं कमिशन मिळालं नाही. आणि चमत्कारिक योगायोग म्हणजे विजय बोलत असताना पोस्टमन रजिस्टर्ड पार्सल घेऊन तिथे आला. ते पार्सल उघडताच विजयच्या तोंडून हर्षोद्गार निघाला. किशोरीनं आपल्या घराण्यातील प्रसिद्ध रत्नसंग्रहातील एक उत्कृष्ट हिऱ्याचा हार भेट म्हणून पाठवला होता. धन्यवाद श्रोते हो. आपल्याला ही कथा कशी वाटली हे आपण कृपया कॉमेंटमध्ये जरूर कळवावे.